नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर आज जो आपण बघणार आहोत नोटिफिकेशन गुप्तचर विभाग इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत 362 वॅकन्सीज आहेत यासाठी. तर फक्त 10वी पास या बेसवरती तुम्हाला 50,000 प्लस पगार मिळणार आहे. तर याचा जो बेसिक आहे तो तुमचा 20,000 पासून स्टार्ट होतो आणि त्याच्यामध्ये HRA HRX ॲड करून तुमची जी सॅलरी आहे ती 50,000 पर्यंत तुम्हाला पडणार आहे. तर यासाठी अर्ज दिनांक, फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले. पात्रता काय आहे, त्याच्यानंतर एज लिमिट, कोण कोण हा फॉर्म भरू शकतं, सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघू. आणि तुमचा जो सिलेबस आहे तो सुद्धा त्यांनी तिथे डिकोड करून दिलेला आहे की कशा प्रकारे तुमचं एक्झामिनेशन होणार आहे. तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण अपडेट बघणार आहोत. तर त्यासोबतच जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल किंवा तुमच्या सोबतचे ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहेत असे कॅन्डिडेट्स, तर त्यांच्यासाठी ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये जो सिलेबस कॉमनली डिझाईन केलेला आहे, जसे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो एकाच बॅचमध्ये तुमचा कव्हर करून घेतला जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम असेल आणि नोट्ससुद्धा PDF मध्ये प्रोव्हाइड केल्या जातील आणि 100+ टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर यासाठीची फीज आहे ती 999 रुपये 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी. आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 आणि जे आपलं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं. त्यामध्ये तुम्हाला खूप सारा जो सिलेबस आहे किंवा जे MCQ आहे ते तुम्हाला फ्री कॉन्टेंट अवेलेबल इथे होणार आहे. तर जे अपडेट आहे त्याबद्दल थोडंसं बघूया. जसे की आता बघा, इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत हे सर्व वॅकन्सीज येतात. तर मल्टीटास्किंग स्टाफ अंडर या जनरलच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये. तर आता तुम्ही सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो, तर या सर्व ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. इथे वॅकन्सीज आहेत. बट तुम्हाला सपोज महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं असेल तर मुंबईसाठी इथे ज्या वॅकन्सीज आहेत त्या टोटल 22 आहेत. देन नागपूरसाठी 2च वॅकन्सीज आहेत. पण इतर जे स्टेट्स आहेत तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ज्या नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त आहेत, जसे की दिल्ली IB साठी 108 वॅकन्सीज आहेत. जर तुम्हाला दिल्लीमध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्ही हे सुद्धा तुमचं सेंटर वाईज किंवा जेव्हा सिलेक्ट करताय तुम्ही रिजन, तर तेव्हा तिथे अप्लाय करू शकता दिल्ली वगैरे. तर जसं या वॅकन्सीज आहेत त्यानुसार सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आता ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यामध्ये बघा, डिस्क्रिप्शन ऑफ दी पोस्ट, तर तुमचा जो लेवल आहे तर आता ही सेंट्रलचा जॉब आहे त्यामुळे तुमचा 18,000 जो बेसिक आहे टू 56,900 पर्यंत तुमचा बेसिक आहे. परंतु आता तुम्ही मुंबई रिजनमध्ये काम करताय तर तुमचा HRA HRX जो आहे किंवा अलाउन्सेस जे आहेत ते तुमचे ॲड होणार आहे. तर ते जास्त अमाऊंटमध्ये ॲड होणार आहेत. त्यामुळे तुमची जी सॅलरी असेल ती आहे ती तुमची 50,000 पर्यंत जाणार आहे. 45,000 टू 50,000 पर्यंत तुमचा सॅलरी स्केल असणार आहे. तर यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज बोर्ड. सो तुमचं 10th असणं गरजेचं आहे. ज्यांचं कोणाचं 10th कंप्लीट आहे तर सर्व कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील. आता ही जरी एक्झाम आपल्याला 10th बेस वाटत असली तरी IB मध्ये वर्क करण्याचं आहे, जे सेंट्रल होम अफेअर्स अंतर्गत काम येतं. तर यामध्ये एज लिमिट जो दिलेला आहे तो 18 to 25 पर्यंत कॅन्डिडेट्स हा फॉर्म भरू शकतील. आणि जे एज रिलॅक्सेशन आहे ते 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे SC ST कॅटेगरीसाठी. देन OBC साठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. देन अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स जे आहे ते 40 इयर्स पर्यंत हा फॉर्म भरू शकतात. आणि जे विडॉज आहेत किंवा डायव्होर्स्ड वुमन्स आहेत त्या सर्व किंवा वुमन ज्युडिशियली सेपरेटेड, ज्यांचं कोणाचं डिवोर्स झालेलं आहे, अशा सर्व वुमन्स ज्या आहेत त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेबल दिलेला आहे. अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 35 इयर्स, OBC साठी 38 इयर्स अप टू 40 इयर्स अँड SC ST साठी 40 इयर्स पर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकता. सो एज लिमिटचा जो क्रायटेरिया आहे तो आय गेस क्लिअर झाला असेल. देन जो पॉईंट आहे इथे की तुमची एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे हा सर्वात मेन पार्ट आहे. तर 2 एक्झाम्स होणार आहे, टायर 1 आणि टायर 2. सो जो सेकंड पार्ट असेल तो क्वालिफाईंग असणार आहे. तर फर्स्ट पार्टबद्दल आपण थोडंसं बघूया की याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतील, 1 मार्क इच, आणि जे निगेटिव्ह मार्किंग असेल ती 1/4 असेल. सो जसं पण आपण स्टेटच्या एक्झाम्स देतोय किंवा स्टेटच्या एक्झाम्सला मोस्ट ऑफ एक्झामला 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे.
सेम लाईक दॅट की तुम्हाला या एक्झामसाठी सुद्धा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर यामध्ये जनरल अवेअरनेसमध्ये जी केचा जो पार्ट आहे त्यामध्ये करंट अफेअर्स आणि जो GSचा पार्ट आहे तो थोडाफार याच्यामध्ये ॲडेड असेल. देन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 20 मार्क्स आहेत. देन न्यूमरिकल, ॲनालिटिकल आणि लॉजिकल रिझनिंग आहे त्यासाठी 20 मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेजसाठी 20. तर इंग्लिशमध्ये जो सिलेबस आहे जो सिनॉनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सो जो बेसिक सिलेबस आहे जो आपण स्टेटच्या एक्झामसाठी सुद्धा करतो तोच सिलेबस तुम्हाला इथे डिझाईन केला आहे. आणि सेम सिलेबस तुम्हाला टायर 2ला सुद्धा तोच डिझाईन केलेला आहे. जसं की इथे त्यांनी मेन्शन सुद्धा केलं आहे, बेसिक्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, इट इज व्होकॅब्युलरी, करेक्टेड ग्रामर, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनॉनिम्स, अँटोनिम्स अँड इट्स करेक्ट युसेज एक्सेट्रा. त्यानंतर तुम्हाला एक कॉम्प्रेन्शन असेल, टेस्ट कॉम्प्रेन्शन अँड पॅराग्राफ असेल, रायटिंग 150 वर्ड्स. सो ही जी एक्झाम आहे टायर 2 ती क्वालिफाईंग असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे ते 20 असणं गरजेचं आहे. सो ही जी टेस्ट असेल टायर 2ची 50 मार्क्सची असेल, त्यामध्ये मिनिमम 20 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. देन फर्स्ट टायरसाठी 100 क्वेश्चन्स असतील आणि 1 आवरचा टाईम असणार. सो मोस्ट ऑफ जो पार्ट आहे रिझनिंग ॲप्टिट्यूडचा तो 40 मार्क्ससाठी आहे, GKचा 40 मार्क्ससाठी आहे आणि 20 मार्क्सचं इंग्लिश आहे. तर इंग्लिशला वेटेज इथे कमी देण्यात आलेलं आहे कारण की पेपर 2ला पूर्ण इंग्लिश वेटेज दिलेलं आहे. तर या रिलेटेड हे सर्व एक्झाम्स असणार आहेत आणि हे सेंटरसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. जर फॉर्म आपण आता महाराष्ट्रात भरतोय तर महाराष्ट्रामध्ये एवढे सेंटर्स अवेलेबल आहेत जसे की अमरावती, छत्रपती संभाजीनगर. देन तुम्ही सेंटरमध्ये हे अप्लाय करू शकता जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सांगली. एवढे सेंटर्स तुम्हाला अवेलेबल आहेत सेंट्रलच्या आपल्या या एक्झामसाठी. तुम्ही पोस्टिंगसाठी सुद्धा महाराष्ट्र अप्लाय करू शकणार आहात इथे. आता मेन क्रायटेरिया जो आहे सिलेक्शन कॅन्डिडेटचा तो आपण बघितलं की 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल आणि नो मार्क्स वुड बी अवॉर्डेड फॉर अन अनअटेम्प्टेड क्वेश्चन. सो तुम्हाला त्यासाठी मार्क्स मिळणार नाही आहेत. तो बेसिक पार्ट आहे. नेक्स्ट जो आहे की याच्यासाठी जे एज क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे तो सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण की मोस्ट ऑफ जे पण आहे त्याच्यामध्ये हा पॉईंट स्किप केला जातो. द क्वालिफिकेशन ऑफ द स्क्राइब अरेंज्ड बाय द कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन द मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया ऑफ द एक्झामिनेशन. सो मिनिमम क्रायटेरिया काय आहे की तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10th कंप्लीट असणं गरजेचं आहे. सो ज्यांचं कोणाचं 10th झालेलं आहे ते हा फॉर्म भरू शकतील. नॉट मोर दॅन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे ते कॅन्डिडेट्स अप्लाय करू नाही शकणार. सो हा मेन पॉईंट आहे. MTSच्या ज्या पोस्ट आहेत तर त्यांनी इथे क्लिअरली केलं आहे कॅन्डिडेट शुड नॉट बी मोर दॅन द मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया. सो ते कॅन्डिडेटसाठी ही फॉर्म आहे. फॉर्मची जी फॉर्म फिलिंग स्टार्ट होती आहे 22 नोव्हेंबरपासून झालेली. आता लास्ट डेट येत आहे 14 डिसेंबर 2025 आणि तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर किंवा लॉग इन करू शकता www.mha.gov.in किंवा NCS पोर्टल जे आहे तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठीची फीज आहे ती तुमची 550 आहे. जे कॅन्डिडेट्स कास्टमध्ये आहेत आणि ओपन कॅन्डिडेटसाठी 650 फीज आहे. फोटोकॉपी रिलेटेड काही क्वेरी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. जे फीज स्ट्रक्चर आहे सर्व कॅन्डिडेटसाठी 550 आहे. मेल कॅन्डिडेट्स फॉर अनरिझर्व्ड EWS आणि OBC कॅटेगरीज त्यांच्यासाठी फीज 100 एक्झाम्प्टेड करण्यात आलेली आहे आणि प्रोसेसिंग चार्जेस 550 अँड दॅट इज 650. सो अदर कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यासाठी 650 जे एक्झामिनेशन फीज आणि प्रोसेसिंग चार्जेस ॲड करण्यात आलेली आहे. तर त्यामुळे 650 तुमची फीज असणार आहे. तर या रिलेटेडच हे अपडेट होतं आणि जे एक्झामचा क्रायटेरिया आहे तो सुद्धा 2 टायरमध्ये आहे जो इझिली बेस्ट सिलेबस डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे जे पण कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत त्यांनी सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. थँक्यू.